तुम्ही पळयतात युनिक गोवा. सगळे सविस्तर सांगतले. तो भितर कितें आसा, विकसित भारत का अमृत का सेवा सुशासन और गरीब कल्याण के 11 साल वो आमकां हे घेवन आमी संकल्प से सिद्धी हो प्रोग्राम आमी आख्या गोंया भितर चलता. तितून भितर मडगांवचो आयज आमी प्रोग्राम हांगा हे केला. चड टायम घेयना, हांव मागता आमच्या मडगांवचे बीजेपीचे अध्यक्ष अभिषेक हांकां येवकाराचे उलोवप करपाक. संकल्प से सिद्धी संकल्प सभा आयच्या ह्या कार्यावळीत माचेर उपस्थित आमकां मार्गदर्शन करपाक लागून गोंय राज्याचे आदले सभापती ॲडव्होकेट विश्वास सातारकर, त्याच प्रमाणे मडगांवचे आमचे आमदार आणि गोंय राज्याचे आदले मुख्यमंत्री श्री दिगंबर कामत, मडगांव म्युनिसिपालिटीचे चेअरपर्सन श्री दामोदर शिरोडकर, मडगांव मंडळाचे जनरल सेक्रेटरी योगीराज कामत आणि गोपाळ नाईक, त्याचप्रमाणे आमचे काउन्सिलर मडगावची सगुण नाईक, त्याचप्रमाणे दामोदर वारक, दीपाली सावळ आणि आदले मडगाव मंडळाचे अध्यक्ष श्री रुपेश महात्मे हांगा जमिल्ले भारतीय जनता पार्टीचे मडगाव मंडळाचे आणि सगळे वांगडी, त्याचप्रमाणे प्रेस बंधू, तुमचे सगळ्यांचे आयच्या ह्या कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. खंयच्या लेवलाचेर पावला हे आमी आयज पळयत आसात. डेव्हलपमेंटा बाबतींत मोदी सरकार जेन्ना 2014 तांच्यांनी प्रायम मिनिस्टर म्हणून जेन्ना ओथ घेतिल्लें, तांच्यांनी एकूच गोंयकारांक प्रॉमिस केल्लें, जो म्हणटा तो नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा कनेक्ट करपाचो जो आमचो नवो जुवारी ब्रिज, आणि वो आयज तांच्यांनी करून दाखयल्लो आसा. त्याच प्रमाणे भरपूर अशे डेव्हलपमेंट्स करून दाखयल्ले आसा. आमच्या गोंय राज्यांत आमच्या सरकारान सुद्धा भरपूर कामां ही केल्ली आसा. डबल इंजिनाचें सरकार गेली 3 वर्सां जाली. गोंयांत सुद्धा भरपूर कामां ही करत आसात. आमी आमच्या मडगांवान आमचे आमदार हांकां सुद्धा आमी डेली पळयत आसतात. कंटिन्यू तांचें काम मडगांवकारां खातीर मडगांवान हे चालू आसता. त्याच प्रमाणे आमचे गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे सुद्धा 24 वरां म्हणटाका तांची गोंयकारांक लागून ही कामां चालू आसतात. ह्या दिसान आमी पळयतात खुबशी अळमी, आतां सद्या पावस चालू जाला, अळमी खुबशी फुलपाक लागल्या मडगांवान. आतां कितले दीस टिकतले तें आमकां खबर ना. तें चड तांचें घेवन बसप ना आमी. आतां आयच्या ह्या प्रोग्रामाक आमकां वांटेकार जाल्ले आमकां मार्गदर्शन करपाक लागून आमचे गोंय राज्याचे आदले सभापती आणि आमचे आमदार हांगा आयले कडेन आसा. तुमकां सगळ्यांक संबोधीत करतात एक थोड्या वेळान. इंडियन आर्मी असत, एअरफोर्स असत, इंडियन नेव्ही असत, त्याने ऑपरेशन सिंदूर खूप बरे तरेन ऑपरेट करून पाकिस्तानाक तशाच तोड उत्तर दिलें. त्यामुळे त्यांच्या पयलीं अभिनंदन करतात. वास्तविक आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्सां 1-2 वर्सां पयलीं मनयली आणि सध्या आम्ही अमृत काळ म्हणजे 75 वर्सां जाल्यानंतर एखादे अमृत महोत्सव साजरे करतात आणि फुडलो एक 100 पर्यंत ताजो प्रवास
जावचो असो मागतात आमी, तसोच एक अमृत काळात आमी प्रवेश केल्लो आसा. आणि 75 वर्ष जाल्या नंतर नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली की 100 वर्षानंतर म्हणजे 1947 तसो देश स्वतंत्र झालो 15 ऑगस्ट 1947. सो 15 ऑगस्ट 2047 म्हणजे 100 वर्सांचे स्वातंत्र्याक जातली. त्याच्या वेळार हो देश एक विकसीत देश असतो आणि विकसित भारताची एक संकल्पना ताणी मांडल्या. आणि या विकसित भारताची संकल्पना जी मांडल्या ती केवळ नरेंद्र मोदी एकल्यान तो विषय घेतलो, ताका स्वप्न पडलें तर ते फुडें वचपाक शकना. जे विकसित भारताचें स्वप्न केवळ नरेंद्र मोदीचें स्वप्न न्ही, किंवा भारतीय जनता पक्षाचें स्वप्न न्ही, किंवा मिनिस्टर आमदार आसा तेंच्या स्वप्न न्ही, जाल्यार संपूर्ण 140 कोटी जनता जी आसा त्यांच्या सहभागा शिवाय या विकसित भारताचा संकल्प जो आसा तो पुराय जावपाक ना. मित्रांनो, आमकां याद जातली साधारण 11 वर्सां पयलीं 2014 त्या सालांत पहिल्या फावट नरेंद्र मोदीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आणि पयलें भाशण जे आसा ते तुम्ही याद करा, लाल किल्ल्या वयल्यान केल्लें पयलें भाशण 15 ऑगस्ट 2014. त्याने त्याच्या वेळार लाल किल्ल्या वयल्यान स्वच्छता अभियानाचो नारो दिलो. थोड्याशा वेळार म्हणजे तातूंत उल्लेखूय केलो शौचालय दवरची आणि वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केले. जे अनेक वर्सां राजकीय क्षेत्रांत काम करपी राजकीय पंडित आसात ताणें फकाणां मारली, खिल्ली उडयली. लाल किल्ल्यावयल्यान सुलभ शौचालयाची बात करतात, स्वच्छता भारताची घोषणा करतात, नारे दितात. म्हणजे कदाचित त्या प्रोटोकॉलात त्याच्या वेळार बसलेले नासत, पण आमकां लक्ष देतात ताणें तो नारो दिल्लो. तो नारो सर्वसामान्यांनी एक्सेप्ट केलो. म्हणजे तमाम हांगासरले NGOs आसात, स्वयंसेवी संघटना आसात, हांगासरली इन्स्टिट्यूशन्स आसात, कॉलेजीस इन्स्टिट्यूशन्स आसात, हांगासरले नगरपालिका आसात, हांगासरले पंचायत मंडळ आसात, हांगासरले प्रोफेशनल्स आसात, डॉक्टर्स आसात. आनी ह्या स्वच्छता मोहिमेचें इम्पॉर्टन्स जाणून घेतलें. मोठ्या प्रमाणात ताका गती मेळ्ळी. कॉलेजीतले छात्रांक तांचो सपोर्ट मेळ्ळो. जग सगळें कौतुकान पळोवपाक लागलें कशी स्वच्छता अभियान जावपाक शकतात. कारण भारत देश आमी जेन्ना स्वातंत्र्या पयलीं म्हणटाले हो साप आनी कुंगी वाजोवपी मनशाचो देश. त्यामुळे ब्रिटिशांनीच सांगला की फुडलीं 100 वर्सां त्यांचो विकास जावचो ना अशे तरेचो तांचो कमेंट आशिल्लो. त्यामुळे ह्या स्वच्छता अभियानात येदो व्हडलो हें घेतली, स्पीड घेतली. आनी मागीर आमकां लक्षांत येतलें की ह्या देशांतले जे तरुण आसात, ह्या देशांतले जे सर्वसामान्य मनीस आसात, ताणें जो नारो जो आसा तो स्वता आत्मसात केलो, स्वता जावन सुदारले. आनी आज आमी पळयतात की एक आमूलाग्र बदल जो आसा स्वच्छता अभियानात दिल्लो नारो जो आसा तो लोकांनी एक्सेप्ट केल्लो आसा. म्हणजे वर्ल्ड बँक आसत किंवा ग्रीक प्रतिश्ठान आसत, ह्या प्रतिश्ठानान इम्प्रेस जावन अनेक तरेची सहकार्य दिल्यात, मदत केली. सुलभ शौचालय हाडपा खातीर मोठ्या प्रमाणात सहभाग जातलो हे आमी पळयतात. साधारणतः 140 कोटी जनता ताणें ह्या नाऱ्याचो केल्लो उपयोग आसा. त्यामुळे आज जो नारो माननीय पंतप्रधानांनी दिल्लो आसा विकसित भारताचो नारो, तो सुद्धा 140 कोटी जनते पर्यंत पावपाक जाय, त्यांचो सहभाग वाडपाक जाय. आणि त्या दृश्टीन नरेंद्र मोदीचे हो एक प्रयत्न आसा. तो विकसित भारताचो नारो जो आसा तो आमच्या सर्वसामान्य कार्यकर्ते आसात, सर्वसामान्य मनीस जो आसा त्याचे पर्यंत पावतो. आणि हो जो नारो जो आसा विकसित भारताचो नारो ताका प्रत्यक्ष कृतीन ताचो बदल जावचो. आणि ताका लागून प्रत्येक मतदारसंघात अशे तरेच्यो संकल्प यात्रा किंवा संकल्प मोहीम किंवा संकल्प सभा ह्यो सुरू केल्ल्यो आसा. राष्ट्र प्रथम
हो संकल्प घेऊन नरेंद्र मोदींनी 2014 सालांत शपथ घेतली आणि मागीर आमकां लक्षांत येता आमचे पंडित दीनदयाळ उपाध्याय हाचे विचार घेऊन आमी मुखार वतात आणि मागीर आमकां लक्षांत येतलें की वेगवेगळे उपक्रम जे आसात म्हणजे लोकांनी खूब वेळा आमकां एक विचार कळ्ळें की प्रधानमंत्री जन धन योजना ही एक योजना सुरू केली आणि मोठ्या प्रमाणात बँक अकाउंट ओपन करप सुरवातीक लोकांनी पळोवना मारली अरे अकाउंट ओपन करतले आनी कितें करतले कोण पयशे घालतले आपलो अकाउंट ओपन करपाक परंतु हे फाटल्यान इतलोच आशिल्लो की मोठ्या प्रमाणात शहरी भाग जो आसा त्या भागांतले लोकांचे लोक जे आसात ते बँकेत अकाउंट्स मॅनेज करताले ओपन करताले पूण खेडेगांवांतलो जो मनीस आसा खेडेगांवांतले कश्टकरी समाज आसा खेडेगांवांतली महिला आसा खास करून तांचे बँक अकाउंट्स नासताले ताणें पयल्या वेळार मोदीन आग्रह केलो की तुमी तुमचे सगळ्यांचे अकाउंट्स ओपन जावपाक जाय ताच्या फाटल्यान फुडें केन्ना तरी डिजिटल क्रांती जातली आणि डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर अशें कोणाक पयलीं लक्षांत येवना पूण आमकां कालांतरान लक्षांत येयलें आज ज्यो वेगवेगळ्यो स्किमी ज्यो आसात म्हणजे गोंयचे किंवा सेंट्रलाच्यो वेगवेगळ्यो स्किमी आसात तातूंतल्यान डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर जे आसा म्हणजे कशें केन्ना केन्नाय राजीव गांधीचो उल्लेख करून सांगले वतात की तांणी लोकसभेत भाशण केलें पार्लिमेंटात की आपण 100 रुपया वयल्यान धाडटा आसत जाल्यार सर्वसामान्य मनशाच्या हातात पडटा फक्त 15 पैसे 85 पैसे हे वाटेर तेवट्यान सेंटार परंतु आज आमकां लक्षांत येता डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर जे आसा 2000 रुपया दयानंद सोशल सिक्युरिटीच्या संदर्भात जे सोशल वेल्थांतल्यान गेले आसत जाल्यार तितके 2000 रुपया परफेक्ट त्या मनशाच्या अकाउंटाचेर पावतात असो ताचो विचार आसता ते सुरवातीक कशें खूब दिसपी प्रश्न जे आसात ते हांगसर आमकां लक्षांत येता जल जीवन मिशन जे आसा आमकां लक्षांत येता दिसपाक सामकें सादें दिसता पूण मोठ्या प्रमाणात हांगा सुद्दां तमाम लोक जो आसा तो उदका खातीर तळमळटा पाणी 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 ते नळा पर्यंत त्या घरा पर्यंत उदक पावपा खातीर जल जीवन मिशन नांवाचें एक मिशनाचेर काम केलें नरेंद्र मोदीक आमकां लक्षांत येता की मोठ्या प्रमाणात आमकां पावपाक गरीब कल्याण योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतल्यान मोफत अन्न दिवप हें कोरोनाच्या वेळार सुरू जालें आधुनीक कंट्रीनी आसात सादारणता 80 कोटी लोकांक फ्री रेशन कार्ड मेळटा कारण इतलेंच आसा की ह्या देशांतलो गरीब जो आसा ते उपाशी पोटार न्हिदचो न्ही कारण अजुनूय कांय जे भाग जे आसात बिहार भाग आसत उत्तर प्रदेश सारके आसत किंवा ज्यो बॅकवर्ड स्टेट्स आसात ताका आमी बिमारू राज्य म्हणटाले हांगासर खूब मोठ्या प्रमाणात पॉवर्टी लायन जगपी लोक आशिल्ले त्या खातीर ही स्कीम सुरू केल्ली आमकां लक्षांत येता की आज एक मनीस सुद्दां उपाशी पोटी न्हिदपाक जायना अशी तरेची एक संकल्पना मोदीन मांडलेली आसा आयुष्यमान भारत योजना आसात त्या खातीर जो कितें हॉस्पिटलाचो मेडिकल खर्च आसात एखादो कोण अकस्मात कितें जालो त्या खातीर ती इन्शुरन्स आसात अश्यो अनेक योजना आसात लाडली लक्ष्मी योजना आसात गृह आसात किंवा वेगवेगळ्यो योजना आसात त्या मार्फत एक टार्गेट फिक्स अशें न्हय की हांगासरलो सर्वसामान्य मनीस जो आसा हांगासरल्या शेवटच्या बेंचार बसलेलो मनीस जो आसा ताचे पर्यंत ही योजना पावपाक जाय आज आमी रिजल्ट पळयतात 2014 ते 2024 हो 11 वर्साच्या काळात ताचो एक अल्टिमेट रिजल्टय आमकां मेळ्ळा की 25 कोटी जनता जी आसा ती आज गरिबींतल्यान वयर सरलेली आमकां दिश्टी पडटा सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास अशें तरेचें एक चतुर्सूत्र घेवन नरेंद्र मोदी वेगवेगळ्यो जाती पंथ धर्म हांकां घेवन म्हणजे तुमचे कडेन जी प्लेट दिल्ली आसात तातूंत तें सगळें बरयल्लें आसा भारत देश विविधतेन नटला हांगा वेगवेगळ्या जातीचे लोक रावतात धर्माचे लोक रावतात आमी वेगवेगळी वेगवेगळ्यो भाशा उलयतात पण आमी सगळे भारतीय आसात म्हणून त्यामुळे हो सगळो भेद विसरून आमी सगळ्यांनी फुडें वचपाक जाय अशे तरेचो संकल्प नरेंद्र मोदीन केलो आनी सबका विश्वास सबका साथ अशे तरेचो ताणें केलो हे करता आसतना व्हडले व्हडले निर्णय आमी पळयले जे केवळ
अशें न्ही की बारीक बारीक गजाली केल्यो. एब्रोगेशन ऑफ आर्टिकल 370 317 कलम काडून उडोवप तें एक मोठें एचिवमेंट आशिल्लें. ते काश्मीराच्यान 317 कलम काडलेलें आसलो ताचे पाड व्हरप जाय अशें तरेच्यो घोशणा तेच्या वेळार स्थापीत नेते करताले. पूण आतां आमकां लक्षांत येता की आज काश्मीरात बरे पैकी शांती नाम द्या आणि 317 कलम केल्या नंतर त्यांचो आस्पाव जो आसा तो भारता भितर पूर्णपणे सामावून घेतलेलो आसा. अनेक भव्य मंदिर आमकां दिश्टी पडटात. अनेक रिफॉर्म्स जे आसात वेगवेगळ्या क्षेत्रांत ते आमकां दिश्टी पडटात. मोठो एक प्रॉब्लेम ह्या देशा मुखार आशिल्लो तो नॅक्सलायट्सचो प्रॉब्लेम आशिल्लो. आज तो नॅक्सलायट जे आसा तो 7 राज्यांनी एक रेड बेल्ट आशिल्लो जो सुरवातीक लोकांची मदत करपा खातीर म्हूण आयिल्लो. पूण शेवटी लोकांक मारपा खातीर किंवा आपलो जो एजेंडा आसा तो फुडें व्हरपा खातीर ते गेले. आनी नॅक्सलायट जो आसा मुवमेंट तो देशांतल्यान कमी जाता. आज मोठ्या प्रमाणात आमकां त्या भागाचेर शांती पिसफूल लायफ दिश्टी पडटा. ह्या 11 वर्साच्या काळांत बरे वायट अनुभव ह्या देशान अनुभवले. 2019 सालांत कोरोना सारको महामारी हांगासर आयली. सगळें जग मंदी जाली. आर्थीक तणाव जाले. लोकांक घर बसचें पडलें. आपलो सगळो वेव्हार ठप्प जालो. वॅक्सिनेशन येतलें की ना येतलें अशें जालें. आनी एक फायनली कोविशिल्ड नांवाचो हें आयलें वॅक्सिनेशन जावपाच्या मार्गार आसा. त्यामुळे हे सगळे टप्पे जे आसात हे टप्पे फक्त किंवा उलोवपाक दिना आमकां सगळ्यांक प्रत्यक्षांत आचरणां हाडपा आसा. त्यामुळे जनधन योजना आसात किंवा 56 कोटी नवीन अकाउंट्स ओपन केल्ले आसात. डिजिटल क्रांती आसत ही आमी पळयतात. हे सगळें जालें. आमची सुरक्षा वेवस्था जी आसा ती मोठ्या प्रमाणात आमकां काल पळय म्हणजे फाटल्या आठवड्यात किंवा फाटल्या म्हयन्यात तो आमकां क्रॉस बॉर्डर टॅररिझम हो खूब मोठो प्रश्न जो आसा तो देशा खातीर आसा. आतां ती जालें 1947 पासून हो क्रॉस बॉर्डर टॅररिझम जो आसा पाकिस्तान आमकां काय त्रास करता. काँग्रेसचें सरकार आशिल्लें हांगासर 26/17 मुंबय उरलो जालो. ताच्या नंतर पुणे ती बेकरी म्हणजे ती थंय उरलो जालो. ताच्या नंतर वेस्ट बेकरी त्याच्यानंतर आमच्या पार्लिमेंटाचेर हल्लो जालो. पूण कोणीच ताका रिटेलिएट केलें ना. पूण ताका उत्तर दिलें ना. आमी केवळ भारतीय आमच्या पार्लिमेंटात ताचो निशेध केलो. आमी UN कडेन कंप्लेंट केली त्या पाकिस्तानचे जे अतिरेकी येतात आनी आमचेर हल्लो करतात ताचे पेक्षा फुडें कांय जालें ना. पूण मित्रांनो तुका लक्षांत येतलें की 2014 नंतर ही स्थिती पूर्ण बदललेली आसा. 2014 नंतर तसो प्रयत्न जाले. अतिरेक्यांनी उरीचेर हल्लो केलो. आमच्या सैन्याक मारले गेले. पूण तांकां सर्जिकल स्ट्रायक करून परत त्याच जमानान आमी उत्तर दिल्लें आसा. पुलवामा जालें. पुलवामाक उत्तर आमी एअर स्ट्रायक केल्लो आसा. काल पयर पहलगामाक निर्दोश आमचे जे टुरिस्ट गेल्ले त्या लोकांक मारले. आनी तेच्या नंतर तो सगळो ऑपरेशन सिंदूर हो प्रोसेस तुमी प्रत्यक्ष टीव्हीचेर पळयला त्याच्या ऑब्जर्व सांगना. पूण नो टेररिस्ट कॅम्प एका दिसान पळयले आनी पाकिस्तान जेन्ना आगळीक केली तेन्ना ते 11 एअर बेस कॅम्प आमी पळयले. आनी ते अचूक जे हें आशिल्लें निशाणो आशिल्लो जे भारतान केन्ना कोणाचेर हल्लो करूना. थंयचे नागरीक आसात किंवा थंयची मिलिटरी आसात तांचेर हल्लो करूना. जाल्यार टेररिस्टाचे कॅम्प आनी तुमी रिटेलिएट करता जाल्यार तुमचे एअरबेस जे आसात अशें जर म्हटलें वता की कराची आनी रावळपिंडीत तांणी जो न्युक्लियर बॉम्ब खबरी घालताले तो पर्यंत आमचे ब्रह्मोस्त्र वरून थंय आदळ्ळें. आतां ब्रह्मोस्त्र कोणाचें तेंय तुमकां लक्षांत येतलें. आमी गर्वान सांगतात की मनोहर पर्रीकर ह्या देशाचे संरक्षण मंत्री आशिल्ले. पूण मेक इन इंडिया कॉन्सेप्ट हाडलो. तातूंत ब्रह्मोस सारके जे मिसायल जे आसात ते तयार करपाचे आसात ते तांणी इनिशिएट केलें. आनी त्याच ब्रह्मोस्त्रांक तांचे न्युक्लियर जो सायट आसा हे पर्यंत आमी पावले रावळपिंडी पर्यंत. त्यामुळे पाकिस्तानाक कितें कळचे पयलींच हें सगळें जाल्लें आसात एकूच पिळगेन. त्यामुळे ब्रह्मोस आसत, आकाश आसत, प्रचंड आसत, हे सगळें करता आसतना आमी काही कठोर निर्णय घेतले. आमचे कडल्यान खंडीतपणान
पाकिस्तानात उदक व्हावतालें, सिंधू नदी आसत, चिनाब नदी आसत किंवा झेलम नदी आसत, ह्यो 3 नदींतल्यान उदक व्हावतालें. नरेंद्र मोदीन कठोर शब्दांत सांगलें एकाच वेळार रगत आनी उदक जें आसा तेन्ना पानी और खून एकाच वेळार व्हांवचो ना. त्यामुळे ते उदक जें आसा तें बंद केल्लें आसा. ते कठोर निर्णय घेवपा खातीर तितकीच मोठी कापासतात लागतात, तितकीच मोठी कॅपॅसिटी लागतात. हें नरेंद्र मोदीन दाखयल्लें आसा. आज आमकां लक्षांत येता की आमची GDP ग्रोथ जो आसा तो मोठ्या प्रमाणात वाडटा. वेगवेगळी बिलां जीं आसात अनेक वर्सां पेंडींग आशिल्ली वुमेन्स रिजर्वेशन बील खूब महिला आसात ताचेर उल्लेख करता. तशेंच ह्या देशांतलो अर्दो हिस्सो जो आसा तो महिलांचो आसा. अनेक वर्सां जी आसात महिला स्वकश्टान फुडें आयल्यात. मोठ्या प्रमाणात आतां वेगवेगळ्या क्षेत्रांत ती चमकतात. काल सुरक्षा सुद्दां तांचे अपॉइंटमेंट जाल्यात, लश्करानूय जाल्ले आसात. आमी हें जाल्या नंतर ऑपरेशन सिंदूर जाल्या नंतर ती कर्नल सोफिया कुरेशी आसात किंवा भूमिका आसात सिंग हांचे प्रत्यक्ष प्रेस ब्रिफींग पळयलां. त्यामुळे महिला खंयच फाटीं उरूं ना. परंतु पॉलिटिकल क्षेत्र जें आसा, राजकीय क्षेत्र जें आसा थंय 33% रिजर्वेशन दिवन महिला ज्यो आसात तांकां मोठ्या प्रमाणात फुडें हाडलो असो विचार आत्ता न्ही, गेल्या 25 वर्सां चलता. काँग्रेसीन 3 वेळा हें बील जें आसा तें पार्लिमेंटात हाडलें. आमकां सगळ्यांक सांगपाक आनंद दिसता की 2023 स्पेशल सत्र घेवन नरेंद्र मोदींनी वुमेन्स रिजर्वेशन बील जें आसा पास केल्लें आसा. आनी 2027 नंतर सगळे विधानसभा ज्यो आसात किंवा लोकसभा आसात तातूंत 33% रिजर्वेशनच्या मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या आमदार जाल्ले, महिला खासदार जाल्ले आमकां दिश्टी पडटल्यो. ताचो राजकीय कितलो फायदो जातलो, कितें जातलो हो आमी केन्नाच विचार करूं ना. त्यामुळे हो सगळ्यो ज्यो राजकीय इच्छाशक्ती आसात त्या इच्छाशक्तीचे जोराचेर आमी हे सगळ्यांक प्रयत्न करतात. काँग्रेसीन अनेक वर्सां गरिबी हटावचो नारो दिलो, पण प्रत्यक्ष गरिबी हटोवपा खातीर नरेंद्र मोदीकूच येवचो लागलो. आनी तेच्या फाटल्यान एकूच हें आशिल्लें की हांगासरलो सर्वसामान्य मनीस जो आसा तो हॅपी रावचो, त्याचें स्टँडर्ड ऑफ लिवींग वाडचें, तिका उपाशी पडचो न्ही. आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान हळू देश प्रगती करता, एक पावल मुखार मारतात. काल तरुण भारतांनी अग्रलेख बरयलात वर्ल्ड बँक जी आसा ताचो एक रिपोर्ट आयला आसा. तातूंतल्यान ह्या देशांतले 27 कोटी लोक जे आसात ते गरिबी पासून पयस पावले. म्हणजे गरीब जे आशिल्ले, बिलो पॉवर्टी लायन आशिल्ले ते क्रॉस करून ते मध्यमवर्गीय जाल्ले आसात असो तो रिपोर्ट आसा. आतां वर्ल्ड बँक जी आसा ती आमची कोण न्ही, किंबहुना आमच्या विरोधांतले ते. आमचो विरोध आसूनय तांणी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड पाकिस्तानाक मदत केल्ली. त्यामुळे इंडिये कडेन सॉफ्ट फंड आसा अशें भाग ना, पूण तांकां खंयच्या पण नाही. 27 कोटी जनता जी आसा ती पॉवर्टी लायनच्या भायर हांगसर पावली आसात. लोक गरिबींतल्यान भायर सरलेले आसात. आनी आज आमी जी डेव्हलपिंग कंट्री जी आसा 75 वर्सां जाल्या नंतर ती डेव्हलप कंट्री पळोवपा खातीर हो एक संकल्प केल्लो आसा. आनी ह्या संकल्पाक सगळ्या जनतेचो सहकार्य जाय, 140 कोटी जनतेचो सहकार्य जाय. आनी हें सगळें करपा खातीर ही संकल्प यात्रा जी आसा ती सुरू केल्ली आसा. तुमच्या हातांत एक प्रतिज्ञापत्र दिल्लें आसा, तातूंत डिटेल्स सगळें आसात. तुमी सगळ्यांनी ती प्रतिज्ञा वाचपाची आसा, ताचेर सही मारपाची आसा. आनी ती ह्या सगळ्या तातूंत जो संकल्प यात्रा जी आसा तातूंत तुमी सहभागी जावपाचे आसा. तुमी सगळे सहभागी जातले. आनी तशेंच स्वच्छता अभियान 100% यशस्वी करून दाखयलें. देश प्रगती पथाचेर पावपा खातीर आमच्या सगळ्यांचें सहकार्य लागता. त्याच प्रमाणे विकसीत भारताचें स्वप्न जें आसा त्या स्वप्नाक तुमच्या सगळ्यांचो आदार मेळटलो अशे तरेचो हेतू घेवन ही संकल्प यात्रा सुरू जाल्ली आसा. तातूंत तुमी सगळे मडगांवकार सहभागी जातले अशें हांव आशा बाळगितां. नेमके 2 शब्द सोंपयतां. देव बरें. 2014 आतापर्यंत किती झाला, किती घडला ते सगळे सांगतात.
मास्क फोन पळय कोणाला वाचता मास्क सायलेंटाचेर दवरून जाल्यार बंद करा. मातशें सगळ्याक मातशें डिस्टर्ब करता प्लीज. सरकार सत्तेर आयल्यार ह्या देशात 11 वर्सां 2014 मोदी सरकार पहिले खेपेक ह्या देशात सत्तेर आयले. अटल बिहारी वाजपेयीचे सरकार आयल्या नंतर आणि सेगीत 11 वर्सां मोदी सरकार आज देशात राज्य. तर ह्या कार्यक्रमात आमचे बरोबर आसात आमचे खास आज अतिथी आणि मेन स्पीकर आमचो माजी सभापती आणि माझ्या बरोबरचे विधानसभेतले माझे सहकारी विश्वास सरकार मडगाव की प्रत्येकान एक झाड रोवचे आणि खास करून एका आमदाराक प्रत्येक मतदारसंघातल्या एक झाड एक पेड मागे ना असे रोवचे. ते आम्ही 5 तारखेक फायर ब्रिगेडी कडेन फायर स्टेशना कडेन जे गार्डन आसा थंय आमी थोडी सिंबॉलिक झाडां रोवप ताजे चालू केले. 6 तारखेक त्याच दिसा सकाळ फुडें 10 वरांचेर संसदाचेर म्हणजे मडगांव नगरपालिकेचो जो संसोडा आहा त्या संसदाचेर विश्वजीत राणे ह्या गोंय राज्याचो फॉरेस्ट मिनिस्टर ताणे डेन्स फॉरेस्टेशन हो प्रोग्राम लॉन्च केलो मडगांव शहरात. म्हणजे मडगांव शहरातल्या संसदाचेर हो प्रोग्राम लॉन्च केलो. एका वेळार आमी 600 झाडां लायली. तांचे प्रोग्राम आसा कितलीशी हजार रोवपाची सगळे कडेन तांकां जागो उपलब्ध करून दिला. मडगांव नगरपालिकेन तांकां जागो उपलब्ध करून दिला. भायर दुर्गाचे भायर येता वता आसतना ते प्लांटेशन इतले ठीक जातले की येता वता आसतना तुका थंय संसोड म्हणून कितें आशिल्लो हें सुद्दां कळपाना आनी दिसपाचें ना हाचे मुखार. हें लक्षात दवर. आनी म्हणून थंय मागीर एकदां फॉरेस्ट वयर सरलें की भितर मागीर ते लोकांक वचपाक एंटरटेनमेंट जावपाक वेगळे वेगळे तांचे जे प्रोग्राम आसा ते प्रोग्राम करतले. हो एक प्रोग्राम आमी त्या दिसा वर्ल्ड एनवायरमेंट डे विश्वजिताच्या हातांतल्यान विश्वजितानच सिलेक्ट केलें. सो मडगांव इज द ओनली सिटी अर्बन फॉरेस्टेशन अर्बन एरिया भितर फॉरेस्ट आसचें. ताणें म्हणलें की ह्यो मोठे बिल्डिंगे बांदतात तातूंत तुमी फॉरेस्ट बिल्डिंगेचे वयर तुमी ग्रीनरी हाडात. तुमकां आनी कितें बेनिफीट दिवपाचें सरकाराचें हें आसा. आनी म्हणून म्हाका दिसता अर्बन फॉरेस्टेशना भितर पयलो मान डेन्स फॉरेस्ट स्टार्ट करपाचो हो मडगांवच्या नगरपालिकेक मडगांव नगरपालिकेक क्रिटिसायज करत आसा. हांव परत सांगता पयलो मान मडगांवच्या नगरपालिकेचो हो आमकां सगळ्याक अभिमानाची गजाल आसा. आतां मदीं मुख्यमंत्री मडगांव आयले. मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरेटाक कावन्सिलरां बरोबर सेपरेट मिटींग घेतली. कावन्सिलरांचे सगळे म्हणणें आयकून घेतले. कितें कितें डिफिकल्टीज आसा त्यो सगळ्यो आयकून घेतल्यो. ऑफिसरांक इन्स्ट्रक्शन्स दिली आनी ताचे फाटल्यान मागीर मडगांव कॉन्स्टिट्युएन्सीचे प्रोजेक्ट्स रिव्यू करपा खातीर मागीर ऑफिसरां बरोबर एक मिटींग जाली आनी तातूंत खुबशे डिसिजनां जाली. तातूंत भितर आतां ओल्ड फीश मार्केट आसा थंय पार्किंग ऑर्डर जातली. तुगेले हाचोय प्रोग्राम म्युनिसिपल बिल्डिंग जी आसा म्युनिसिपालिटीची ती फुल्ली फर्निश करपाची टोटल जवळ 10-12 कोटी खर्च करून गव्हर्नमेंट ही बिल्डिंग 14.5 करोड स्पेंड करून गव्हर्नमेंट हो प्रोजेक्ट चीफ मिनिस्टरान बजेटान डिक्लेअर केलो आपल्या पयच्या. आता हो प्रोजेक्ट सरकार प्रायोरिटीचेर घेता. ताजे हें जाल्लें आसा फायनान्शियल अप्रुवलाक फायनल अप्रुवलाक गेला. ह्या केन्नाय दिसांनी ह्या दिसांनी ते टेंडर जाता. अशे खुबशे प्रोजेक्ट ओल्ड बस स्टँड आसा. ओल्ड बस स्टँडाचो डेव्हलपमेंट करपाचें डायरेक्शन त्या दिसा चीफ मिनिस्टरान दिल्लें आसा. थंय एक बरो प्लॅन तयार जातलो आनी त्या ओल्ड बस स्टँडाचोय डेव्हलपमेंट जातलो. अशे खुबशे प्रोजेक्ट त्या दिसा आमी डिक्लेअर केले आनी तातूंतल्यान ते प्रोजेक्ट हळू मार्गाक लागतले. हांव मागीर तेन्ना दुसरी मिटींग केन्ना जाता तेन्ना त्या मिटिंगेची मिनिट्स आमकां येतली अप्रूव्ड जावन तेन्ना तुमकां सगळ्यांक कळीत करता. आज ही मिटींग आमी आपयली हाजो 2 हेतू. एक हेतू म्हणजे सरकाराचे परफॉर्मन्स 11 वर्सां कितें आशिल्लें. नरेंद्र मोदी म्हणटा की प्रत्येकान आपल्या सरकाराचे परफॉर्मन्स रिव्यू करपाक. 1 वर्स जालें 2 वर्सां जालीं की आपल्या सरकाराचें काम कशें चल्लां कितें चल्लां तो कॅबिनेट मिटींग घेता. प्रत्येक कॅबिनेट मिनिस्टराची ताचो अहवाल घेता ताजें प्रेजेंटेशन घेता. 6 म्हयन्यांनी एकदां तो प्रत्येक मिनिस्टराक ऑफिसराक घेवन यो म्हणटा ताजें प्रेजेंटेशन दी म्हणटा. 6 म्हयन्यांत तुजें काम कितें जालां कितें केलां तुवें आनी ताजो मापदंड तो ठरयता. ही मिनिस्ट्री बरी चलता काय नाही चलता ताजी एक सिस्टीम आसा. ताचो फायदो
पब्लिकाक जाता म्हणटका लागून मिनिस्टर सगळे अलर्ट उरतात, ऑफिसर सगळे अलर्ट उरतात. अश्यो गजाली पयले आमी काही वर्सां पयलीं की प्रेझेंटेशन दिवन ऑफिसर घरा वचपाक वता, ते प्रेझेंटेशन तितले बाबत आसता की तो घरा वचचे पयलीं ताची ट्रान्सफराची ऑर्डर ताका मेळिल्ली आसता. म्हणजे इतले प्रायम मिनिस्टर मायन्युटली डिटेल्सा भितर वचून पळयता ऑफिसर फिट आसा काय ना, ऑफिसराक काम करपाक शक्यता आसा काय ना. आणि अशा पद्धतीन आज ताचें काम चल्लां म्हणून आमी इतले प्रोजेक्ट मुखार वचपाक शकले. म्हणजे हांव सांगता की शिक्षणाच्या क्षेत्रांत आमकां सांगल्यार अजाप आसतलें. हांवें एक रिपोर्ट पळयलो, डॉक्टर माशेलकरान एक रिपोर्ट दिलो, इंडिया बाय 2035, जाका लागून हांवें माशेलकराक गोवा बाय 2035 म्हणून रिपोर्ट करपाक लायलो. गोल्डन जुबली कावन्सील जालें. हांवें तो रिपोर्ट वाचून काडलो ताणें दिलो तो इंडियेच्यान. तातूंत ताणें कितें सांगिल्लें, दोन सेक्टर, एक आरोग्य, दुसरें शिक्षण. हे दोन सेक्टरांचेर आनी ताणें सांगलें की इंडिया जर नंबर 1 सुपर पॉवर जातली जगात 2035 पर्यंत जातली, इतले IIM जाय, इतले IIT जाय, इतली मेडिकल कॉलेजेस जाय, इतले इंजिनियरिंग कॉलेजेस जाय. म्हणजे हे ताणें त्या रिपोर्टा भितर घाल्लें. त्याच भशेन हेल्थान जर नंबर 1 जातली जाल्यार इतली हॉस्पिटलां जाय, इतली मेडिकल कॉलेजेस जाय. म्हणजे अशा वेगळे ताणें डिस्क्रायब करून जें घाल्लें ते काही प्रमाणात मोदी सरकार आचरणात हाडपाचो प्रयत्न करता अशें आमकां दिसता पळयल्यार. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हो एक गजाल, पूल बांदप, ट्रेनी सोडप, एअरपोर्ट बांदप, फ्लायटी वेगळे इंट्रोड्यूस करप, हो एक प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चर. पण इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलें नवे, सगळे पूल बांदले, रस्ते बांदले, आनी कितें बांदलें. समाज अशिक्षीत उरलो, समाजाक शिक्षण ना, कितें फायदो. समाजाक लोक दुयेंत जावन मरतात, हेल्थ ना. गरीब लोकांक मोटरसायकलीचेर घालून शहरांत व्हरपाक जाय, शहरांत व्हरो पर्यंत तो एडेक घालून मेळो. आणि म्हणून ह्या दोन क्षेत्रांत ताणें खरें म्हणलेल्यार क्रांती केली अशें म्हणल्यार ठरवपाक वायट, सारकें रॉंग ठरपाचें ना. म्हणजे पळय तातूंतली 780 ॲलोपॅथी, 323 डेंटल, 942 आयुष इन्स्टिट्यूशन, 490 नवे युनिव्हर्सिटी ह्या देशांत जाल्यो. एम्स ट्रिपल जाली. एम्स मतलब 5 काय 7 आशिल्ली, आज 23. एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. जे गोवा गव्हर्नमेंटाची इच्छा आसा की एक एम्स गोंयांत जावचें आणि तांचे त्या प्रधानमंत्र्याकडे फॉलोअप करता गोंयांत एक एम्स जावचें. एम्स म्हणजे वन ऑफ द बेस्ट मेडिकल इन्स्टिट्यूट, हॉस्पिटल आणि सगळें. 7 नव्यो IIT जाल्यो. टोटल 23 IIT जाल्यो. आज स्टुडंट्स 14,500 स्कूल्स अपग्रेड जाल्ले अंडर PM श्री योजना. 8 नव्यो IIM एस्टॅब्लिश जाल्यो. टोटल 21 जाली 2025. 1.6 करोड पीपल ट्रेन अंडर PM कौशल विकास योजना, म्हणजे स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे हांव सादीच गजाल सांगता. हांव बेंगलोराक रविशंकराच्या आश्रमांत गेलो फाटीं मेळपाक ताका. ताणें म्हाका सांगलें राव, फूल डे राव, आपूण तुका आश्रम भोंवडावपाक मदीस दिता. ताणें म्हजे बरोबर एक मदीस दिलो आनी म्हाका फूल आश्रम भोंवडावन दाखयलो. थंय पळयलें जाल्यार हांव अजाप जालो पळोवन. थंय क्रॉम्प्टन एंड न्यूसान आपलें स्किल सेंटर स्टार्ट केलां. थंय L&T आपलें स्किल सेंटर स्टार्ट केलां. 3 मोठे कंपनी आसा ज्याने आपले स्किल सेंटर ताच्या आश्रमाच्या कॅम्पसांत स्टार्ट केलां. एका स्किल सेंटरान ते 60 भुरग्यांक घेतात आणि सगळे 60 भुरगे हे कर्नाटकांतल्या गांवांतले, शहरांतले कोण ना, गांवांतले भुरग्यांक ते शिकयतात. 1 वर्साचो तांचो प्रोग्राम. 1 वर्सान तांचे जालें की त्यो कंपनी तांकां जॉब दिता. हो प्रायम मिनिस्टराचो स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम पळय आसा ताजे अंडर हे त्या रविशंकराच्या आश्रमात तांणी ही स्कीम लॉन्च केली आसा. ताचो फायदो मोठ्या प्रमाणाचेर गरीब भुरग्यांक जावपाक जाता. IIT जालो कितें शिकलो की तूं वच त्या कॅम्पसां वच, थंय राव आनी फॉर्च्युनेटली आश्रम आशिल्ले कारणान ताजो रविशंकराचो तो जेवपाक खावपाचो तांचो खर्च तो करता, तो तांकां दवरता आश्रमांत. मागीर 1.6 lakhs recognized startups creating 17 lakh जॉब. म्हणजे स्टार्टअप्स थोडे स्टार्ट केले, जवळजवळ 17 लाख जॉब केले. 35.38 करोड मुद्रा लोन दिले. 14.14.72 लाख करोड टू बायलां खातीर.
कितलेशे किचन्स 10.33 crore स्मोक फ्री किचन्स वाटले. ताणे पुढे जे केला पण सगळ्यात महत्वाचे या देशातली जनता कोणी गरीब भिकारी सुद्धा काय पैसे ना काय ना तो खावपा जेवपाक उपाशी उठपाक जायना म्हणून ताणें गरीब कल्याण अन्न योजना चालू केली. तातूंतल्यान आज पर्यंत 81 कोटी लोकांक म्हयन्याक म्हणजे कंटिन्युअस अन्न म्हणजे जे पळय रेशन आसा हे रेशन फुकट या देशाचे सरकार दिता. आज पर्यंत असे खंयच्याच सरकारान अन्न असे फुकट खंयच्याच गरीब लोकांक दिले ना. आम्ही रेशनाचेर अन्न दिताले, काँग्रेसचे सरकार रेशनाचेर अन्न दिताले, पण आज रेशनाचेर फुकट तुका तांदूळ गंव फुकट दिता असे जवळजवळ 81 कोटी लोकांक आज या देशात ताजो फायदो जाता हे आमी लक्षात दवरपाक. बाकीचे सांगतलो जाल्यार खूब आसा, हांव चड तुमकां टायम तुमचो चड घेवन चड हे करना, पूण अशें ताणें 2 सेक्टरा भितर मोठ्या प्रमाणाचेर काम केलां. इन्फ्रास्ट्रक्चर आमी पळयलां, एअरपोर्ट्स कितले नवे बांदले ते आमकां पळयता. तूं खंयी वच गोंयांतच कितली बेनिफीट जाली इन्फ्रास्ट्रक्चराचे. गोंयांत जवळ पळय नितीन गडकरी आयलो, नितीन गडकरीन सांगलें 30,000 कोटी गेल्ल्या 5 वर्सांत 7 वर्सांत ह्या गोंय राज्या खातीर एका मिनिस्टरान खर्च केल्या. नितीन गडकऱ्यान जे मिनिस्टर ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट पळय त्या सरकारान ताज्या मोदीच्या सरकारान नितीन गडकऱ्याच्या अंडर मिनिस्ट्रीच्या अंडर थंयचो तुगेलो तुम्ही कोण मोपा एअरपोर्टाचेर पावल्या ना थोडे तरी पावल्या कोण मोपा एअरपोर्टाचेर कोण पावला रे आता काजूरी गाडाकडे मोपाचेर कोण गेला कितल्यान पावले. मोपाचेर वचपाक जो रोड बांदला तो तुमच्या लक्षात आसा हायवे वेल्यान एक रोड डायरेक्ट मोपा वता. तुम्ही लक्ष दिला ना लक्ष दिया लँड जातकीर तुम्ही डायरेक्ट हायवे पयलीं गांवांतल्यान वतालो तो रस्तो. हांव सुरवातेक वता तेन्ना गांवांतल्यान वचचें पडटा, आमकां कांय ना म्हणल्यार अर्दवर लागतालें. आज तूं 10 मिनटांनी मागीर 7 मिनटांत काय 6 मिनटांत तो हायवेचेर पावता. हो ब्रिज नितीन गडकऱ्यान आपल्या मिनिस्ट्रींतल्यान करून घेतलो. जुवारी ब्रिज, मांडवीचो अटल अशे कितले ब्रिज इन्फ्रास्ट्रक्चर गालजीबाग आनी तळपण हे ब्रिजीस हे कितले ब्रिज आज ताज्या मिनिस्ट्रींतल्यान पयशे खर्च करून घेतले. कांय गोंयांत पंचार आशिल्लो गोंयचो हांव आसतना त्या वेळाचेर ताजे गोंयचेर स्पेशल प्रेम आशिल्लें. गोंयचो खंयचोय प्रोजेक्ट गेलो जाल्यार तो केन्नाच ना म्हणना. आनी अशा पद्दतीन ताणें म्हाका दिसता गोंयच्या इतिहासांत 30,000 कोटी सेंटरान रस्त्याचेर खर्च करपी हे पयले हिंदुस्थानांतले नरेंद्र मोदीचे सरकार आसा जाणें गोंया खातीर एक्स्ट्रा कन्सेशन दिवन हे पयशे खर्च केले. एअरपोर्ट्स कितले जाले पयले मोपा एअरपोर्ट जालो, मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जालो, वंदे भारत ट्रेन जाली. हांव स्वता वंदे भारतान बेंगलोर वचून आयलो. हांव पयलीं ट्रेन म्हणल्यार नाका म्हणटालो, म्हणजे अशें म्हणजे ट्रेनीन म्हणल्यार प्रवास नाका त्या पेक्षा मोटार घेवन या. पण वंदे भारतान वतकीर म्हज्या लक्षांत आयलें की ट्रेनीचो प्रवास सुखदायी जावपाक शकता, ट्रेनीचो प्रवास बरो. आनी हांव तुमकां कोण गेला जाल्यार हांव तुमकां वंदे भारतान पूण मुद्दम वंदे भारतान वचा गेल्यार कोण वंदे भारतान गेल्यार पावल्यार कोण वचूं ना वंदे भारतान गेल्या मरे. विमानां बशिल्ल्या भशेन दिसना तुमकां, विमानां बशिल्ल्या भशेन दिसना. सामकें प्रत्येक च्या हाडून दिता, खावपा हाडून दिता, सामकें कितें अशें कांय ना अशें ना. आनी सामकें स्पिडीन वता ट्रेन. सो वंदे भारत एक्सप्रेस स्टार्ट केलो. जवळ म्हाका दिसता आज देशांत 200 वयर वंदे भारत एक्सप्रेस जाली. म्हणजे गोंयच्यान 2 वेगवेगळे एअरपोर्ट्स बारीक गांवांनी हुबळीक एअरपोर्ट जालो, बेळगांव एअरपोर्ट जालो, कोल्हापूर एअरपोर्ट जालो. तूं गांव नांव काड आनी तुका थंय एअरपोर्ट मेळटलो. उडान स्कीम केली, उडान स्कीम टू लिंक विलेजीस म्हणजे स्मॉल टाउन्स टू द मेन सिटीज. आनी ताका लागून अशे वेगवेगळे एअरपोर्ट तयार जाले. पळयता म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चराच्या बाबतींत ह्या सरकारान सगळ्यात फाटीं उडयले. देश सुद्दां बाकीचे देश पळयतात, बाकीचे देश झगत जातात. आमकां कोण देश सपोर्ट करपाक सोदना. कित्याक आमकां हे मोठे देश भिता, चायना भिता, अमेरिका भिता, जर्मनी भिता. कित्याक भिता? तांकां खबर आसा ह्या नेटान ज्या नेटान मोदी काम करता ह्या नेटान जर ह्या देशाचें काम चल्लें व देश 10 वर्सां भितर नंबर 1चेर पावतलो ही गॅरंटी आमकां. देश भिता, अमेरिका भिता, चायना भिता, पूण मोदी तांकां सगळ्याक पुरून उरला. तो सारकें जाणा तांकां कितें करपाचें आनी कितें मुद्दे शिकोवपाचे.
म्हणून ताणें पळय सांगलें ट्रम्प बेश्टो आपूण आपल्याले हे टुणटुणे वाजयतालो आपणे बंद केले मोदीन दुसरे दीस सांगलें आमकां तिसऱ्याचो कसलोच इंटरफेरन्स नाका आमचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक आमी समर्थ आसा आमचो देश समर्थ आसा आमकां तिसऱ्यान इंटरफेर जावपा नाका हे क्लियर ट्रम्प बरयलो म्हणून तो फाटल्यान उलोवपाक लागलो आनी डायरेक्ट सांगलें हे थोडे जाण आपले टुणटुणे वाजोवपाची संवय आसता तसले ते थोडे जाण आपल्याला टुणटुणे वाजोवपाचो प्रयत्न करता की आपले क्रेडीट घेवपाक जाय आपल्या क्रेडीट घेवपाक जाय आनी म्हणून अशें ठामपणे आज भारत म्हटल्यार इंटरनॅशनल लेवलाचेर एक रिस्पेद आसा एक स्थान निर्माण केल्लें आसा आनी ताका सो जबाबदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आमी लक्षांत दवरपाक जाय खंयचो देश कोविडा खातीर दुसऱ्या देशाक फुकट वॅक्सिन दिता आशिल्लो नशिबान आशिल्लें आता काँग्रेस वाला सांगता विचार नका हांव एका वेळार काँग्रेसी आशिल्लो म्हाका तांची मेंटेलिटी खबर ना खंयचो देश कोविडा खातीर दुसऱ्याचे लायफ वाचोवपाक आमच्या देशाक कोविड दिवपाक नासतालो हे सांगता शाणपणा आज पळय तांचे इंडियेक डिफेंड करपाक राहुल गांधी उलयता विमान घेतली पडली आनी कोण सैनीक अरे तूं हिंदुस्तानी काय आनी कोण तूं देशाचे डिफेंड करपाक जाय त्याच पाहिजे हम सब एक है महाभारतात युद्ध झालंय याद असेल पळया कौरवांचो पराभव केलो कौरवांक कॅप्चर केले गंधर्व राजांनी आणि त्यांना अर्जुन बिर्जून सगळो येऊन आपल्या भावाक युधिष्ठिराक सांगपाक लागलो पळय म्हणपाक लागलो कौरवांची दशा जाली ताणें सांगलें चूप कौरव हे आमचे भाव आम्ही त्यांना आपसा भितर झगडटा त्यांना कितें करू पण दुसरो आमचे त्यांना अटॅक करता हम सब एक है आम्ही सगळे 105 100 कौरव आणि 5 पांडव तुम्ही वचून त्यांना सोडून हाडा कारण डायरेक्शन दिलें आणि मागीर हे पांडव सगळे वचून अर्जुनाक त्यांना सोडून हाडा ही या देशाची परंपरा आसा आणि ह्या परंपरेक धरून नरेंद्र मोदी आज काम करता कोणाक व्हडल्या राष्ट्रांखातीर हांगा कार्य करता ताचो पूर्णपणे जवानांचेर विश्वास हा पॉलिटिकल लिडरशिप कितें हें म्हणून ताणें करून केलें पळय ताणें जगात टिमी धाडल्यो 7 कडेन 7 टिमी धाडल्यो जवळ जवळ 25-30 देशांत कवर केल्यो कोण आशिल्ले त्या टिमी भितर शशी थरूर एक डेलिगेशन अमेरिकेचे शशी थरूराक लीड केलें जो काँग्रेसचो मोठो खासदार केरळाचो सिनियर लीडर त्याने युनायटेड नेशन्सचं काम केलें ताका प्रश्न चाललो काँग्रेसचे अरे तुम कैसा लेता है टिमी अरे मेरे लिए देश सर्वप्रथम है मैं भारत का नागरिक हूँ जब देश पर कोई आक्रमण करता है पार्टी बिटी कुछ नहीं लगता है मैं देश के लिए मरूंगा देश के लिए जीऊंगा आनंद शर्मा काँग्रेसचो फॉरेन मिनिस्टर पयलींचो तो गेलो डेलिगेशनाक हो गेलो आमचो चंदीगडचो खासदार तो गेलो हातूंत भितर मनीष चौधरी तो समाजवादी प्रत्येक पक्षाचे लीडर शरद पवारांनी चली गेली तिने एक डेलिगेशन लीड केलें आणि तिने सांगलें की हो देशाचो प्रश्न आसा आनी भायर सगळे जगाक सांगपाक सोदता की भारत की प्रजा एक है आमचेर जर कोणें आक्रमण करपाचो प्रयत्न केलो वाकड्या नजरेन पळोवपाचो प्रयत्न केलो जाल्यार ताका पूर्णपणे न्हिदोवपाची आमकां ताकद हो संदेश आख्खे जगाक मोदीन दिलो कितले तकली वापरून ताणें तें ठरयलें पळय की ऑल पार्टी डेलिगेशन हाजे पयलीं अशें केन्ना तें नाशिल्लें मॅक्सिमम एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर वतालो नाल्यार आनी कोणी गेलो एडवायझर सेक्युरिटी एडवायझर वतालो ताणें खासदारांक धाडलें सगळे खासदारांक प्रत्येक पक्षाचे खासदारांक एक एक डेलिगेशन धाडलें आनी म्हणून आज देशांत मोदीची जी इमेज आशिल्ली ती वयर गेल्ली आमकां पळोवपाक मेळटा खंयच्याच प्रोग्रामाक मोदी आपयलो ना जाल्यार प्रोग्राम जायना कारण तांकां खबर आहा भारताची प्रोजेक्ट कितली आसा एक प्रोडक्ट फाल्यां अमेरिकेन लॉन्च केलो चायनान लॉन्च केलो आनी भारतान ठरयलें हो प्रोडक्ट इंडिया घेवप ना खंय वतले ते मार्केट खंय करतले शक्य आसा मार्केट करपाक आज एक 140 कोटी जनता भारताची ताजेर आज ह्या देशाचें आनी जगाचें मार्केट चलता हाची पुरेपूर खात्री तांकां आसा आनी म्हणूनच हे कितें काम मोदीन केलां त्या कामाचेर ताच्या पावलाचेर पाव दवरून गोंय सरकारान ताचो भरपूर फायदो घेतला खंय कचरो उरलो थंय वचून फोटो काडटा फाल्यां म्युनिसिपालिटी गाडी घेवन व्हरपाचो आसा म्हणून थंय परतो फोटो काडटा आपणे सगळे कचरो काडलो पूण झाड मारता थंय वचून फोटो काडटा झाडां मारता थंय वचून फोटो काडटा अशी तरेतरेची ब्रिडां तयार जाता त्या ब्रिडांक बळी पडपाचें गरज ना
हांव म्हणटा तांकां किंमत सुद्दां दिना. आमचें काम, आमचें ध्येय क्लियर आहा. आमचें ध्येय आसा की देश हो जगातली महासत्ता करपाचो आमचो देश. ते करतलो जाल्यार गोंय महासत्ता जावप. सगळ्यांनी आदार दिवपाक जाय. भारतीय जनता पार्टीक नरेंद्र मोदींचे हात घट करपाक जाय, प्रमोद सावंतांचे हात घट करपाक जाय आणि पक्षान जो आमकां कार्यक्रम दिला तो कार्यक्रम आमी इम्प्लिमेंट करपाक जाय. सध्या सगळ्यात महत्वाचो कार्यक्रम हांव तुमकां सांगता. एक कार्यक्रम आसा, फाल्यांच्यान आधार कॅम्प आमी ऑर्गनायज केला 5-6 दिसां खातीर. पयलो आधार कॅम्प फाल्यां सकाळी मारबटात जिम्नेशियम बिल्डिंगेन जातलो. जिम्नेशियम बिल्डिंग फाल्यां सकाळी 3 जाण आमचे घेवड्यांतले मातशे 3 जाण आसतले करपी. ताजो फायदो सगळ्यांनी घेवचो. तुम्ही सगळ्यांनी सांगा. आनी परत आमचे बऱ्या मागीर येता आधार कार्ड सारकें ना आनी कितें ना. थोडी आधार कार्डाचेर तुमचे हें नासता, पयलींच्या आधार कार्डाचेर डेट ऑफ बर्थ बी नासता. ते सगळे रिवायज करून घेया. हो चान्स आसा. तुमच्या दारांत आधार कार्ड करपाची मशिनरी येता. पयलो दीस 16 तारीख. 17 तारखेक हें करता. सांग म्हाका आतां 17 तारखेक खंय दवरूं? 17 हरेपान पेडा. हा हरेपान पेडा. 17 तारखेक खंय दवरतलो? भारती मंदिर रोडार दवरता. कमात एक दवरया मागीर. कमात एक दवरता मग आमी. कमात दवरया पुन्हा. कित्या बोला दवरया पुन्हा. घर के किसी के आदमी को अपने ग्रैंडफादर के लिए या 60 साल के ऊपर के पिताजी के लिए पैसा खर्च नहीं करना पड़ेगा. हे आयुष्यमान भारत कार्ड स्कीम पळया ती आम्ही ह्या दिसांनी थंय दवरतले. एमडी लावन हेल्थाचे मनीस थंय येतले, थंय ती कार्ड दिसतली. पण तुमकां एक एडवांटेज आहा. आधार कार्ड करपाक मेळटा, त्या भायर हे कार्ड घेवपाक मेळटा. तुम्ही मातशें सांगता आसतना 60 वर्सां वयल्या लोकांक सांगा फुकट कार्ड ते. ताका इन्कम ना, कांयच ना. 70 इयर्स सॉरी हा 60 पुढे अजून 60 करून 70 इयर्साच्या वयर म्हणजे कोणाक मेळटा? जेवढ्या माहिती आहे जेवढ्या लोकांक 2 दीस वाडे सोमाराक म्हणटा ना. सोमाराक आपल्या ऑफिसात करून दुसऱ्याच्या ऑफिसात करून काही करून त्या पाडीवर जावला. आमचो ऑफिशियल प्रोग्राम हा पळय. आमचो ऑफिशियल प्रोग्राम आसा तो शेल्टर होम. मंडळाचो कार्यक्रम बाल भवनात एकूण शेल्टर होम आसा थंय दवरप. एक कार्यक्रम आसा गोमांतल्या सगळ्या हांचे खाली आमचो सकाळचो 7 ते 8. एक कार्यक्रम आसा विद्या भवनात 7:30 ते 8:30 गोमांत. एक कार्यक्रम आसा कोकण रेल्वे स्टेशन 8 ते 9. आणि एक कार्यक्रम आसा हॉटेल कॉस्मिकाचो हो कारपोंड्यात 8:30 ते 9:30. कारपोंड्यात 8:30 ते 9:30 सकाळी 8:30. हे हांव व्हॉट्सॲपाचेर सगळ्यांक धाडटा. I, Yogiraj Kamath, a conscious citizen of India, take a pledge to fulfill the resolution of Viksit Bharat 2047. But I तुम्ही बात असेल. I undertake to enrich the Constitution by exercising my right to vote and encouraging others to do the same. I recognize my dedication to the protection of public property and I will actively contribute to the prosperous and security. I will like to cast I I
I, जय हिंद, भारत माता की जय। आज या आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी ताणी सगळे पॉइंट्स 11 वर्साचे मोदी गव्हर्नमेंटाचे सगळेच पॉइंट्स कव्हर केले आणि काय तुका सांगपाक काय उरना ताणी सगळे पॉइंट कव्हर केल्या। फक्त म्हाका एक पॉइंट सांगपाचे 2 पॉइंट सांगपाचे। एक म्हणटा की इकॉनॉमीचा भितर 10 वर्सां पयली इंडिया 11 वर्सां पयली इंडिया 10th पोझिशनार आशिल्ले आणि आता इंडिया 4th पोझिशनार आसा आणि इट इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमीज। हे आमकां ह्या 11 वर्सांत मोदी सरकारा लागून हे आमकां पळोवपाक मेळटा। आणि दुसरे म्हणटा ते मोदी सरकारान 2 पॉइंट्स 2 हे स्टार्ट केले पयली। एक म्हणटा ते डिजिटल इंडिया आणि दुसरे म्हणटा ते मेक इन इंडिया। 2014 टेक ओव्हर करतकीर हे 2 ताणी इनिशिएटिव्ह स्टार्ट केले तेन्ना लोक म्हणटाले ह्या आमी कितें मेक इन इंडिया कितें करतले आनी डिजिटल इंडिया कितें करतले। आता पयरूच म्हजो एक फ्रेंड आयलो अमेरिकेच्यान, तो 10-12 वर्सांनी इंडियेक आयला तेन्ना तो पळोवन शॉक। तो मिरामार बीचार भोंवताना कोण आरसरवाल्यान थंय QR कोड दवरिल्लो आणि खंय गाडयार गेल्यार QR कोड। हे आमकां आतां इंडियेन पळोवपाक मेळटा। हे सगळें डिजिटल इंडिया। पयलीं आमकां केन्ना आमी चिंतूंक वचून आसपाना की गाडयार वचून स्कॅन करून पे करपाक मेळटाले, कॅश करपाक कॅरी करपाक गरज ना। आता देवळांनी वचून पयर मारुती मंदिर ते दवरले गेले तेन्ना हांव पयलें पेटयेच्या वयर QR कोड मारला, सगळ्या पेटये वयर QR कोड मारला। सो तुका आतां देवळांत वचून पयशे घालपाक गरज ना, QR कोड स्कॅन केले टॅक्स जालें काम। सो हाका डिजिटल इंडिया म्हणटा। आता ऑलरेडी खूब फुडें पावला आणि फुडें आमकां आतां तें कळून घेवपाक लागला की डिजिटल इंडिया म्हणटा तें कितें तें। पयलीं आमकां काय कळनाशिल्लें, लोक फक्त डिजिटल इंडिया म्हणटाले नासताले। आता लोकांक तें कळपाक लागला डिजिटल इंडिया म्हणटा तें कितें तें। आनी दुसरें मेक इन इंडिया। मेक इन इंडिया आमकां पयर ऑपरेशन सिंदूर पळय तेन्ना जालां तेन्ना लोकांक कळ्ळें मेक इन इंडिया म्हणटा तें कितें तें। बाकी कडेन मेक इन इंडिया बाकी सगळ्या फिल्डांनी आसताच, पूण डिफेन्स फिल्डान जेन्ना आमचे मेड इन इंडिया मिसायल्स जे विथ रशियन गव्हर्नमेंट आसत पूण दे वर मेड इन इंडिया। मागीर आमचे ड्रोन एंटी ड्रोन सिस्टम एअर डिफेन्स सिस्टम मेड इन इंडिया सगळ्यो आशिल्ल्यो पळय तेन्ना आमकां ते न्यूजाचेर सगळ्यांक पळोवन सामकें बरें दिसतालें। पूण तें सगळें 11 वर्सां पयलीं मेक इन इंडिया कॉन्सेप्ट स्टार्ट केल्लो ताका लागून तें आमकां आज आतां पळोवपाक मेळटा। म्हणून तुमकां हें आतां घरा बसून उलोवपाक सोंपें, काबार कर पाकिस्तानाक अटॅक कर हें कर काबार कर, तें आतां आमकां उलोवपाक सगळें सोंपें। 10-12 वर्सां पयलीं असलें कांय कोण उलयत नाशिल्लो। अटॅक करताले आमी चुपचाप घरा बसून बसताले आनी आयकताले। आतां लोक तुमकां सोशल मिडियाचेर पळोवपाक कळटा मातशें कितें जालें की रोखडें म्हणटा इंडियान अटॅक करपाचें, काबार करपाचें, हें करपाचें तें करपाचें। पयलीं कित्याक उलयनाशिल्लें नाशिल्लें, पयलीं कोण कांयच उलयनाशिल्लें नाशिल्लें। पयलीं सगळे ओग्गी बसताले कसले अटॅक जाले, बॉम्बे अटॅक जालो, पुणे अटॅक जालो, कोण काय म्हणा लोकी काय उलयना, गव्हर्नमेंट काय करना। आता गव्हर्नमेंट एक्शन घेता म्हणून लोक छाती ठोकून सांगता गव्हर्नमेंटाक तुम्ही हें करपा जाय तें करपा जाय। मातशें कमी केल्यार लोक बोवाळ मारता काबार करपा पाकिस्तानाक काबार करपाचें। आमकां हांगा बसून उलोवपाक सोंपें पूण गव्हर्नमेंट जे डिसिजन घेता ते सगळ्याचे चिंतून डिसिजन घेता। ताकाच लागून आमी सगळ्यांनी गव्हर्नमेंटाचे डिसिजन आनी मोदी सरकारान जे डिसिजन घेतला ताका सपोर्ट करपा जाय। आनी सोशल मिडिया आनी हाजेर ताजेर जे पळय रॉंग स्प्रेड जाता पळय ताका बळी पडचें न्ही। चडशे सगळे येता ते खुबशे फेक आसता। सो कितेंय सर्क्युलेट करचे पयलीं व्हेरीफाय करात जाल्यारूच फुडें सर्क्युलेट करात। आयलें काडलें शेअर केलें काडलें फॉरवर्ड केलें तशें करनाका। इतलेच मागणी आसा की आज ह्या इतल्या पावसांत तुमी सगळीं आयलीं आमकां दिशिल्लें पयलीं की कॅन्सल करया, बाबा म्हणटालो कॅन्सल करया कित्याक त्रास आमी म्हणलें आसूं ऑलरेडी सांगलां येवनी इतले येता ते घेवन काबार करया। सो मागीर इतले जाण आयलीं आनी इतल्या पावसान आयलीं म्हणून तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा। थँक्यू। Subscribe, share, like Unique Goa, your channel. डेमोक्रेसी Subscribe, share, like Unique Goa, your channel.